गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज मी खूप इंटरेस्टिंग व्लॉग शूट करायला चाललो आहे. मला माहिती आहे मी हे दरवेळेस म्हणतोय, पण आजचा व्लॉग खरंच खूप स्पेशल आहे. आज मी चाललो आहे एक नवीन म्हैस घ्यायला. मम्मी किंवा घरात कुणालाच माहीत नाही आहे की मी म्हैस शॉपिंगला चाललो आहे. ते मागच्या काही महिन्यांचं यूट्यूब रेव्हेन्यू आता माझ्याकडे आहे. सो आय एम गोना गो स्पेंड इट. तर मी म्हैस घेणार आहे आणि घरी येणार आहे, सगळ्यांचं रिॲक्शन बघणार आहे. पण बिफोर वी गो अहेड, तुम्ही आत्ताच पॉज करा आणि कॉमेंट्समध्ये पहिलं लिहा की तुम्हाला का वाटते की मी नवीन म्हैस का घेत आहे. अँड इफ यू न्यू टू दिस चॅनल, मेक शुअर यू सबस्क्राईब. आय एम व्हेरी एक्सायटेड अँड लेट्स डू दिस. आम्ही आता मार्केटच्या ठिकाणी पोचलो आहे. सगळे तुमचे आहेत काय? अरे 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 हळूहळू अरे थोड्या आता म्हैशी मी शॉर्टलिस्ट करावलो. इथं वेगवेगळे आता लोक आहेत जसे गाईड करायला लागलेत की कुठल्या जातीचे कुठले चांगले आहेत. आता थोड्यात बघून ठरवूया आपण. या 11 लिटर दूध देते मला. दोन्ही टायमाला मिळून मारत नाही ना? या बे घे जरा. कुठे रे नवीन माणसांची हे व्हायला पाहिजे. काय म्हणतात? प्रॉपर म्हैस मिळालं आहे. आणि सगळ्यात म्हणजे मला थँक्यू म्हणायचं इथल्या सगळ्या लोकांना, कारण ह्यांनी सगळ्यांनी ॲक्च्युली गाईड केला आणि त्यांनी मदत केली माहिती वगैरे द्यायला. आमचे बोलवायला या. काय हो तुम्ही सांगा. ओके ना? चांगली ओके साहेब. ठीक आहे, करा मग. चला सध्या मग तुम्ही ठरवा उत्तम दा. म्हणजे काय 1च्या वर 2ला 5ला मार. किती मग 2ला झाली, 3ला झाली, वर 5ला, खाली 5ला होत नाही काय? खाली 5ला होत नाही काय? ओके चला. कुठे आहे गाडी? कुठे आहे? आता आपण फायनली मस्त खरेदी केली आहे. मागच्या 2-3 महिन्याच्या यूट्यूब रेव्हेन्यूमध्ये थँकफुली बजेटमध्ये बसलं ते सगळं. तर आता हिला घरी घेऊन जाणार आहे आणि तिथं गेल्यावरती अजून भरपूर मजा आहे. त्यामुळं स्टे ट्यून्ड. चला ओकेच. आता आपण जी म्हैस घेतली आहे ती एक प्रेग्नेंट म्हैस आहे. ही प्रेग्नेंट म्हैस जी आहे ती फक्त सेकंड टाइम प्रेग्नेंट आहे. त्यामुळे इथून पुढं पण आता तिचं मीटिंग, तिला अजून बच्चे वगैरे होणार. त्यामुळे ते सगळं खूप चांगलं आहे आणि दूध पण चांगलं देते आहे म्हैस. म्हणजे 11-12 लिटर दिवसाचं इज गुड. आपण फर्स्ट टाइम माझ्या रेव्हेन्यूने एक पेट घेतला आहे, म्हणजे एक ॲनिमल घेतला आहे, एक जनावर घेतलं आहे. मी सगळ्यात एक्सायटेड आहे आयडियानी मम्मीचं रिॲक्शन बघायला. कुठं आहेस? घरी. तू आणि अमरेंद्र लगेच गेटवरती या. आयडिया कुठं आहेस? जरा बाहेर गेटवरती ये. ये शोगपंच. अगं मम्मी म्हैस घेतले नवीन. दूध काढायला करायचं तेच करायचं. चल इथं घरात लावायची आई. हो का? काय इथं लावायचं ठेवायचे. रोज दूध प्यायला आणली. तुला काय वाटलं? शोगा पंच कोण आलं इथं? कोण आहे? टोचते काय? नाही ना? टोचलं का नाही? काय करते मा? काय करते? पूजा टिकली लावते. बरं एक 4 दिवसात इथं सोय करायची आहे, मग घेऊन जाणार. अगं
काय नाही खरं सांगालोय. बरं तुला सांग, हा मग घरात लावूया ना आपण. हा मग सांग मला. होय, नाव काय ठरवा. गंगा ठेवूया का? गंगा गंगा आयडे गंगा. ठीक आहे चला, गंगा ठरलेला आहे. काय नाव आहे? गंगा. आता गंगाला तुझ्या खोलीत ठेवायचं का माझ्या खोलीत ठेवायचं आहे? का माझ्या रूम मध्ये कशाला, तुझ्या ठेवूया ना. अमे काय सोय लाव, दूध मला उद्यापासून. बर, आणि तिला बच्चा होणार आहे 8 दिवसात. ते पण डिलिव्हरी इथे करायची आहे. बछड आई सगळे घे आणि जा तू. तुला पण लावून दे. तू तिची टिकी लावतोयस. आता मम्मीने आयडीला घेऊन नामकरण झालेलं आहे. तिचं नाव गंगा पाडले आणि मला पण खूप नाव आवडलं खरं तर. तर आता टास्क 1 कंप्लीट झाला की तिला आपण घेऊन आलोय. टास्क 2 तिचं नामकरण, तिची पूजा आता आपण केलं आहे. आणि आता तिचं नॅप टाईम आहे. आपण थोड्या वेळ आता दुपारचा वेळ शी इज गोइंग टू गो रेस्ट. आणि त्यानंतर टास्क 3 साठी आपण दुपारी जाणार आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर द लास्ट टास्क. महावितरणची 440 वोल्ट विद्युतभारित वाहिनी ओढ्याच्या पाण्यात तुटून पडली होती. या ओढ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या 3 म्हशींचा विजेच्या धक्क्यानं जागीच मृत्यू झाला. कागल तालुक्यातील भन्नाळी इथं चिमटा नावाच्या ओढ्यात आज सकाळी ही घटना घडली. डोळ्यादेखत आपल्या दुभत्या म्हशी तडफडून मरत असल्याचं पाहून वाडकर यांनी मोठा हंबरडा फोडला. त्यातील 2 म्हशी 4 महिन्यांच्या तर 1 म्हैस 3 महिन्याची गाभण असल्याचं स्पष्ट झालं. 6:15 आलं तिथं वडील घेऊन. रोजच्याने म्हणून म्हशी काय वड्यामध्ये गेल्यानंतर वडिलांनी काय समज नाही किंवा वायर तुटली. रोजच्या नाही म्हणत, बिंदास्त आलं तर गेलं जात. आत गेल्यानंतर काय 2 म्हशी ज्यावेळी हे झाल्या तेव्हा वडिलांनी काय म्हणजे अशा मग बसल्या का असं काय जाणवलं, काय कळलं नाही. 3री म्हशी तशी करण्याचं पप्पाला जाणवलं की काहीतरी प्रॉब्लेम झाला. 3ऱ्या म्हशीच्या वेळी पप्पाची वायर दिसली तिथे तुटलेली. तर त्यावेळी पूर्ण हे झालेलं होतं. त्यावेळी वडील पण आमचं काय झालं, एक तरी मग जगू दे आपली म्हणून एका म्हशीला आत उतारलं वाचवण्यासाठी. एवढ्या पाण्यामध्ये त्यात 1 बुट आत पाण्यातच आहे. आणि त्या वायरच्या वेळी दिसली की नाही एमएससीबीची एका काठीन हातात काठी होती म्हशीकडे, त्या काठीन ढकला गेलं तर ते काय गेलं नाही. त्यावेळी पूर्ण म्हशी म्हणजे जर वडिलांनी जर शिंगाला हात लावायला सोडून जर अंगाला म्हशी लावला असता तर वडील पण म्हणजे इथंच हे झाला असतं. एवढी वाईट घटना. आणि त्यानंतर मला एखादा म्हणजे फोन आला असं की संदीप म्हशी वड्यात पडल्यात आणि मला काय वाटलं कॅनॉला पाणी पडलेलं, कॅनॉला पाणी आलं असेल असं मला वाटलं. त्यात एकदा पाण्या नादान म्हणजे म्हशी जाऊ शकतात नाही पाण्यामध्ये. येऊन बघतोय तर काय म्हशी इथं पूर्ण म्हणजे मरण पावलेले होते. ते धक्काच वेगळा होता. ते म्हणजे काय सांगण्या पलीकडे होते. आम्हाला शॉक बसला आहे माहीत नाही. आम्हाला वाटलं पडल्यास म्हणून आम्ही दोऱ्या घेऊनच गेलो, कारण की पाण्यात पडलेले असले तर काढायचे ओढून. तर तिथं गेल्यावर जे पाण्यात त्यांनी तोंड खाली घातलेलं जे बघितलं ते आम्हाला बघण्याच्या पलीकडलं असं घडलं असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. ते दिवस म्हणजे आमच्यासाठी लय वाईट दिवस होता. आणि त्यांच्या जीवावर आम्ही इथंपर्यंत आलो आहे आता. आणि त्या अशा आम्हाला सोडून घेतल्या, त्याचं आम्हाला लय वाईट वाटलं. नाही पूर्ण गोटा रिकामा झाला होता. एक म्हणजे रेडकूच राहिला ना कुठे. त्यामुळे मला पण बघितल्यानंतर चक्कर झाली. मी पडलो तिथं वरती. मी काय खाली आलो नव्हतो त्यावेळी. आईला असणे नंतर ज्यावेळी वडिलाच तर वडील म्हणजे डोक्यानं आपटून वडिलांनी तोंडाने रक्त हे सगळं हे चालतं वडिलांचं पण. वडिलांनी परत मग इथल्या लोकांनी घरला नेलं, गावातल्या घरी नेल्यानंतर काय हे केलं मग त्याने. हॅलो. हा नमस्कार. परवाचा विषय आपलं ते हे म्हैशी नाही की आपल्या वाडकरांच्या हे झालं, हा ते काय झालं आता पुढे, काय केलं त्यांनी आता? झाले काय माहितीये का साहेब, ऍक्च्युली त्यांना आता लोन घेतले. बर. आणि ते हप्ता वेळेत जायला लागतात. आणि हा जॉबला आहे कुठं? दूध संस्था. हा. आणि झाले कसं म्हणजे त्या म्हशींचा विमा वगैरे उचलला नसल्यामुळं एकदमच प्रॉब्लेम झालाय आपला. थोडीफार मदत करणार की 100% करणार. थोडस विचार करून तुम्हाला उद्यापर्यंत कॉल करतो. चालेल करूया. ओके.
या संदीप या इकडं. मीच एक संदीप त्यांच्यासाठी एक भेट घेऊन आलोय. मुर्रा जातीची रोजची 10 लिटर देणारी आज सकाळी तुमच्यासाठी खरेदी करून आणले. घ्या तुमच्यासाठीच आहे. मामा नाव तिचं गंगा ठेवली, मी बदलू नका. आईकडनं आजीकडनं तिची पूजा केली, तिला थोडं तिथं खायला वगैरे दिलं आणि आज तुमच्यासाठी एक भेट म्हणून मी फक्त घेऊन आलोय. जशी आपली होती तशी म्हैस दिली, हे वडिलांनी आनंद झाला महत्त्वाचा, म्हणजे आनंद अश्रू झालं ते. आणि ते साहेबांच्या माध्यमातून झालं ते म्हणजे लय वेगळी झाली. आईची पूर्वी विसरण्याजोगं नाही आई. पैसे देऊन खर्चून जातील खरं ही आठवण कायमपणे आमच्या कोट्यात राहील. राहुलजी आम्हाला यातलं माहिती पण नाही हो. मला येणारा एवढा कृष्णदादाचा फोन आला, मी येणार आहे संदीप, एवढाच विषय झाला. खरं हे असलं म्हैस आणणार हे काय नाही मला माहिती. एकदम झालं छोटं की मला आल्यावर भरून आलं, डोळ्यानं पाणी पडायला आलं आमचं.